रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। इचलकरंजीतील हवेचे प्रदूषण कमी होण्यासाठी उपाययोजना राबवा, उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्याकडे मागणी। शहरातील वाढती धूळ, हवेचा खराब होत चाललेला दर्जा या विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिका प्रशासनाने जलफवारणी अर्थात वॉटर स्प्रिंकलर टँकरद्वारे मुख्य रस्त्यांची स्वच्छता करावी। महानगरपालिका क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून हवेतील धूलीकण कमी करण्यासाठी आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वॉटर स्प्रिंकलर टँकर या टँकरद्वारे विविध प्रकारे रस्ता स्वच्छता आणि पाणी फवारणी करत हवेतील धूलीकण कमी करण्यासाठी या मशीनद्वारे हवेत पाण्याने फॉगिंग करणे, रस्त्यावरील धूलीकण कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, रस्ते स्प्रिंकलरद्वारे धुणे, डिव्हायडरमधील झाडांना पाणी देणे, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर फायटिंगसाठी सुद्धा या गाडीचा वापर करता येणे शक्य आहे। पण या यंत्रणेचा वापर करून नागरिकांच्या प्रदूषण तक्रारीच्या अनुषंगाने यामुळे या वॉटर स्प्रिंकलर गाडीचा वापर शहरातील मुख्य रस्त्यावर वापर करावा, जेणेकरून धूलीकरण कमी करण्यासाठी मदत होईल। निवेदन देतेवेळी उपायुक्त पाटील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच प्रस्ताव आयुक्तांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले। यावेळी जयेश भुगड युवा मोर्चा शहराध्यक्ष इचलकरंजी, मनोज तराळ सरचिटणीस, उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा, मोहन कुंभार, आदित्य पाटील, प्रवीण बनसोडे, राहुल गागडे, विष्णू पाखरे, हर्षवर्धन गोरे, प्रदीप कांबळे, अमित माचरे, आदित्य बनसोडे, विशाल शिरगावे, श्रेयश गट्टणी, रोहन कुंभार आदी युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।